तुमचंही असं झाले का, गट्टू नवीन घेतलाय मशीनचा आणि खालचा गाळा तो जुना दिसतोय, तर आपण चला घरच्या घरी छान असं मेकओव्हर करूयात मशीनचं आणि पूर्ण अशी आपली ही नवीन मशीन दिसणार आहे। या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट पूर्ण आपला मेकओव्हर झाल्याच्या नंतर। माझं काय झालं, माझ्याकडे 2 पिको फॉलची एक मशीन होती आणि एक साधी मशीन होती, तर आता पाटे पण 2 होते, तर साधी मशीन माझी खराब झाली होती, तर मग पाटे 2 असल्यामुळं मी काय केलं, माझा जो शिलाई मशीन जी होती ती एक्सचेंज करून मी नवीन घेतलेली आहे। तर आता पाटा झाला जुना, मशीन झाली नवीन, तर त्याचंच आज मी मेकओव्हर करणार आहे। ते नवीन घेतल्यासारखं फिलिंगसुद्धा येत नव्हती की आपण नवीन मशीन घेतली आहे म्हणून। तर ह्या इथे मी बघू शकताय, तर हे वरचा जो गट्टू असतो तो नवीन आहे आणि पाटा जो आहे तो ह्या कंडिशनमध्ये माझा झालेला होता। तर आपण चला आपण याचं छानसं एक मेकओव्हर करूयात। तर आधी तुम्ही सर्वात अगोदर माझी मशीन बघून घ्या, किती याला घासणीने स्वच्छ जरी केलं आहे, चांगलं जरी केलं आहे, तर इथे बघू शकता तुम्ही ते प्लाऊड माझा खराबच झालेला होता। तर यासाठी मी आता ह्याच्यावरती तुम्हाला एक छानसं एक सोल्युशन आणते जास्त खर्चात न पडता। तर इथे बघू शकता, तर मी काय केलेलं आहे, मिशोवरून वॉल स्टिकर मागवलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलाही चॉईस सिलेक्ट करू शकताय। तरी तुम्ही मार्बल असतं ना आणि जो प्लाऊड असतं ना, प्लाऊडचं मार्बल किंवा प्लाऊड, तशा पद्धतीने इथे मी ऑर्डर केलेलं होतं। तर मला हे 150 रुपयामध्ये मिळालेलं आहे आणि क्वालिटी पण छान आहे आणि परत काय म्हणतात, आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं ते ना एकदम फिलिंग ते ह्याच्यासाठीच येते की प्लाऊड आपला नवीन आहे। मशीनला जो पाटा असतो तसा पाटा दिसतोय, तसंच मी घेतलेला आहे, त्याच पद्धतीने घेतलेला आहे। तर भरपूर इथे मोठा आलेला होता, 10-15 फूट, 15 असं म्हणतात त्याच्यामध्ये, म्हणजे 2 मशीनी माझ्या आरामशीर याच्यामध्ये होतील तेवढा इथे मोठा साईजला आलेला होता। तर इथे मी बघू शकता, छान तुम्ही ह्या पद्धतीने घेऊ शकतात। तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही इथे ऑर्डर करू शकता, त्यात ऑप्शन पण भरपूर सारे आहेत। तर इथे सर्वात अगोदर मी काय करणार आहे, माप घेणार आहे, किती लागणार आहे मला, लांबी आणि रुंदी दोन्हीही मोजून घेणार आहे। तर माझी लांबी होती 35 येत होती आणि रुंदी येत होती ती काय 19 येत होती। तर याच पद्धतीने मी 2-2 इंच सोडून कटिंग करून घेणार आहे। आपला भरपूर मोठा आहे इथे वॉलपेपर बघू शकताय तुम्ही, तर एवढा येतो आणि तो एक्स्ट्राचा वाढलेला आहे तो, आणि इथं परत मी एकदम मोजून कट करून घेणार आहे। कट करून घेतल्याच्या नंतर मग आपण ह्याला चिटकवायला सुरुवात करूयात। तर या इथे सर्वात अगोदर मी इथे घासणीने मस्त आपला सगळा पाटा स्वच्छ करून घेणार आहे। जसं की त्याच्यावरचे जे डाग वगैरे जे आहे ते काढण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे, कारण ते ऑलरेडी तेलाचे डाग असतात ते निघत नसतात, तरी पण मी थोडासा प्रयत्न करून, कारण स्टिकर चांगलं चिटकण्यासाठी। तर इथे मी पूर्ण घासणीनं मस्त आपलं शॅम्पूने घासत आहे। शॅम्पूने कसं जास्त शाईन मारते आणि जे काही कचरा वगैरे जे असेल त्याच्यावरती सांडलेला धूळ वगैरे ते पण निघण्यासाठी मी ते शॅम्पूच्या ह्याच्याने घासून घेते आणि छान पुसून घेतल्याच्या नंतर इथे आपण स्टिकर चिटकवायला सुरुवात करूयात। आणि आत बघू शकताय तुम्ही सगळं ते ऑइलिंग केलेलं तेलाचे डाग पडलेले आहेत, ते काही निघणार नाही, त्यासाठी मी काही ते जास्त घासायला सुद्धा गेले नाही आहे। जे वरचंच आहे तेच घासायला सुरुवात केलेली आहे। तर आता मी स्टिकर ठेवलेलं आहे आणि आता चिटकवायला आता सुरुवात करूयात आपण। बघू शकता तुम्ही इथे
या इथे तुम्ही बघू शकता तो माझं पूर्ण स्टिकर हे चिटकवून झालेलं आहे. आणि जे एक्स्ट्रा जे कोपरे जे असतात त्याला मी आपण जे कवरला कसं करतो त्याच पद्धतीने फोल्ड करून आणि जे कॉर्नर आहे ते थोडेसे कट करून फोल्ड करून इथे चिटकवून घेणार आहेत. कोपरेसुद्धा आपण छान चिटकवून घ्यायचे जेणेकरून असं थोडंसुद्धा वाटायला नाही पाहिजे की आपण हे स्टिकर चिटकवलेलं आहे, कारण ते सीट ऑलरेडी त्याच प्लाऊडचं जे असतं ना त्याच याच्यासारखी आहे, मार्बलसारखी आहे, त्याच्यामुळे तेवढं काही आपलं ओळखून येणार नाही आहे. थोडंसं आपण छानसं चिटकवण्याचा प्रयत्न केला तर छान दिसणार. तर इथे तुम्ही बघू शकता तर मुलाला इथे थोडंसं पाठीमागून जे कवर जे असतं त्याचं ते मी ओढायला सांगितलं होतं आणि मी दुसऱ्या हाताने एका हाताने कपडा घेऊन ते चिटकवत होते. तर आता पूर्ण झाल्याच्या खालच्या साईडचे थोडंसं मी व्यवस्थित टाईटली कट करून जिथे जिथे टाईट ओढू घ्यायचं तिथे मी कट करून चिटकवत आहे. तर ह्या पद्धतीने आणि हे लवकर एकमेकाला कवरले खूप लवकर चिटकवत होतं तर तेच होत होतं माझंसुद्धा. ह्याला धरून वगैरे व्यवस्थित खालच्याला वरच्याला धरून आणि जे एक्स्ट्रा जे आहे ते कट करून चिटकवायचं होतं. तर या इथे माझं पूर्ण चिटकून झालेलं आहे आणि आता राहिलेलं आहे आतील बाजू कट करायची. तर जे इथे थोडेसे डॉट दिसते तिथे ते स्क्रू आहेत मशीनची प्लाऊड चिटकवलेले असतात ना प्लाऊडला. आता मी जे एक्स्ट्राचं आतलं जे असतं ना ते कट करून घेते, थोडीशी जागा ठेवून करून घेते, कारण आतून ऑइलिंग असल्यामुळे ते आतून चिटकणार नाही माहिती आहे. पण आपण ज्या वेळेसला मशीनचा जो गट्टू असतो तो बसवला जातो त्यावेळेसला तो आत जाईल त्यासाठी मी थोडीशी एक्स्ट्रा मार्जिन ठेवून इथे मी कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी चिटकवायचा प्रयत्न करत होते तर इथलं हे चिटकतच नव्हतं, कारण का ते ऑइलिंग केलेलं असतं, ऑइलवरती नाही चिटकत वाटतं बहुतेक, तर त्यासाठी इथे चिटकत नव्हतं. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली मशीन तयार झाल्याच्यानंतर आता होते नवीन असल्यासारखं फील. तर पूर्ण आपली आता ही नवीन मशीन झाल्यासारखी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. आणि हां, तुम्हाला थोडाही जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. तुम्ही बघू शकता तिथे प्लाऊडवरती चिटकवल्यानंतर आणि भरपूर स्टिकर सुद्धा उरलेलं होतं आणि खूप मस्त बसलेलं आहे. जिथे आपले स्क्रू आहे तिथेच फक्त थोडेसे बबल्स दिसत होते, बाकी दुसरीकडे कुठेही आपले बबल्स वगैरे काही दिसत नव्हते. तुम्ही ते फायनल रिझल्ट बघू शकताय. खूप छान फिनिशिंग दिसत होती आणि एकदम आता नवीन असल्यासारखं सुद्धा फील वाटत होतं. चला ही तुम्हाला आयडिया कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढे एका छानशा व्हिडिओमध्ये. अशा तोपर्यंत सर्वांना बाय.